शोभाचा पोरगा आहे. काम करतोस का बरोबर? शोभाला नातू झालाय. उमटल पाऊल ग आई तू येन केलं ग अम्मा तू येन केलं ग तुझ्या येण्याने. आम्ही एका वर्गातले आहे. मी 7वी 8वीला गेलो बाहेर. हा वीरला गेला, मी खंडाळ्याला गेले. शोभा काय आम्हालाच काम सांगितलं येऊन घरात तुझ्या. झालं ग नव्हता नवस माझा ग नव्हती विच काही भगवंताच्या घरी इति अंबाबाई आली आनंदान माई गुण गोविंदाले तुझं पाखरू झालं ग. वहिनी आमच्या लहानपणापासून मला इतका मार खाल्ला मी यांच्या हातचा माहिती बघावं तेव्हा मला मारायचे. मला लय वाईट वाटायचं, मला लय राग करायचं. असं तिने आयडिया केली काय आणलं पण मला. माई गुण गोविंदाले तुझं पाखरू झालं ग येणं माई तुझं पाखरू झालं ग तुझ्या येण्याने जीवनाचं सोनं झालं ग तुझ्या येण्याने जीवनाचं सोनं झालं. मी साहेबांचं मी इतकं कौतुक करतो म्हणजे आज मला इतका आनंद झालाय. नाही आम्हाला तुम्ही जिवंत प्राणांत भेटले, आम्हाला खूप आनंद झाला त्याचा. जीवनाचं सोनं झालं ग तुझ्या येण्याने जीवनाचं सोनं झालं ग आई राधा उदय उदय. तुम्ही कधी याल तेव्हा? चालेल अगदी अर्धा तास लागेल, फार वेळ लागेल. शोभाचा पोरगा आहे. काम करतोस का बरोबर? हो काम करतो. आणि आपलं वेणेगावचं काम करणार का नाही? हा कसं करणार एकदम टॉप मध्ये झालं पाहिजे. होय बघा बरं तुम्ही हा तू बागच चांगलं करणार नाही तिकडं करणार नाही असं नाही होणार. बागेत लक्ष द्यायचं नाही ते तुझं ते बघून घेते. काय कुठलं कुठलं देव आहेत? व्हायला लई देव आहेत रे हे. ह्याला काय म्हणतात तर मला पार अलिबागवरून आल्यासारखंच करतो. टाक ना हे कुठलं ज्योतिबा विठ्ठल रुक्माई आणि कुठलं देव बाकी ठेवले जातात तू? सगळं आपल्याकडेच आहे. अरे माऊली कोण पूजा करतो एवढं का न पुस्तक हे साफसफाई कोण करतं? पुजारी कोण आहे? कोण कोण होय? होय. ना तू तुझा काय नाव त्याचं? होय, तुला नावच आठवतं नातवाचं काय? यशवर्धन काय यशवर्धन यशवर्धन काय नाव आहे का? यशवर्धन यशवर्धन आणि शंभो म्हणतोय. शंभो शंभो का आपलं टोपण नाव का म्हणजे मग नाव आपल्याला येतं मग यशवर्धन नाव का? पण कसं असतंय खेळत खेळत ती म्हणता येईल. हे एकदम यशवर्धन त्याला ओळख शंभू म्हणता की असा करतो. सगळे आले किती जण? अरे मी म्हटलं ना आम्ही एका वर्गातले आहे. मी 7वी 8वीला गेलो बाहेर. हा वीरला गेला, मी खंडाळ्याला गेले. नंतर मला माहितीच नाही कोण कुठे गेलं काय गेलं नंतर मग वाशीला नाटकाच्या आणि भेट झाली आपली. भेट झाली. तू पिसाळांच्या घरी गेली होती हो, तिथून फोन मी केला. बँकेत कामाला होतो. तिनं कोणाजवळ तरी चिठ्ठी पाठवली की तुझं नाटक बघितलं तुझं नाव आलं की आठवण आली की खूप आठवण येते. मग मला कळलं तू कुठे काय वगैरे. मग गिरीश शंकर आम्ही मी आमच्या घरात शिवा नाट्याच्या सगळे प्रयोगाला आले. वगैरे शिवा येतो. आले. आणि मग त्याला सांगितलं आमची मैत्रीण इथे अशी करते. मग मी रात्री मग घरी आले. तुला? शोभाला नातू झालाय. हा. आता वर्ष झाले आणि नातवाचं नावच आठवण. प्रमोशन मिळालंय. नातवाचं नाव काय म्हणलं तर काहीतरी आहे नाव. नाव नाही माहिती, आठवत नाहीये. यशवर्धन. सहज म्हणतो शंभू. शंभू म्हणलं की ते पळत येते. अच्छा, मग काय नाही. आणि हो, तुला बघितल्यावरच पळत येणार. पळत आजोबा आहे ना, एक नाळ असते त्याच्यामुळे ते पळत येणार ना. चहा कशाला आणला? त्यांना भरून आले तुम्हाला भेटले डोळ्यात
अख्ख्या गावाला बोलवलं होतं. सगळ्यांनाच येतं बोलून. उत्स्फूर्त वाटलं त्याला म्हणजे. खूप वेगळं. आनंद आनंद. हेच समाधान. तुला वाशीला असलं दोनदा तरी रक्षाबंधनाला भाऊला आलो होतो दोनदा तीनदा तरी वेळ असला की जातो येणार आहे. हाय का नाही तसं हवेत नाहीये, जमिनीवर आहे ना, किती वर जाऊ आमच्यासाठी खास. सगळ्यांसाठीच खास आहे तो. हो ना. कोण आले मी वाशीला राहिलोय सेक्टर 30 ला. माझा मुलगा आमचा मी उलव्याला राहते. साडूला फोटो काढून आता घेतला उलव्याला असता. गेले आता. हे परत आंब्या उचल हे सगळं हे बसायला म्हणतो. दिवाळीतच होतं ना, इथे त्याच्यामुळे बसा. पाहुणे आलेले होते. इथं बसा. आता परवा झालं. हं. ए, ते घेऊन जा ते सगळं. तांबे शोभा काय आम्हालाच काम सांगितलं येऊन घरात तुझ्या बघ आता तू काय लहान आहेस माझ्यापेक्षा. हो ना, है नाही? पाहिजे. मग बघावं तेव्हा येऊ मला सांगा आमची खास हे आहे. इथं बसा इथं बसा बसा. इथे बसता का वरती? बसा, बसा. इथे इथे बसा, इथे बसा. ए तो कप उचल ये इकडं तुम्ही इकडं बसतो. नाम टीका लाव चांगला. ह्याला कसलं म्हणतात हे पहिला तंतूर म्हणतो. तू ना. संबळ वेगळा. नाही पण हे तुमचं बनवलेलं दिसतं हा ते संबळ वेगळा, हे तंतून ही कातड आहे का हा कातडे. हे तुम्ही तयार केले का हा. ह्याला एक तारी नाही ना एक ते ते ह्याला ते तुमचं ते तारे असतो त्याला 2. त्याला कमी जास्त करायला लागतो. जास्त. तुमचं नाव काय माझ्यातलं माळवे. माळवे पिढ्यान पिढ्या तुम्ही गोंधळाचं आहे हा आमचे वडील पहिलं ते आपल्याकडे नावाची कला बी आहे. असले? वाटावर मुख कला. मुक कर. हो मुख कला. आता तुम्ही मला सांगणार कानात आणि समोर मला तिथं असणार. त्यांना असं केलं की तू तुमचं नाव गाव पत्ता सगळं नाव सांगणार. अच्छा अजून करता 5 बोटावर आपल्या 12 खड्याच्या होय 5 बोटावर कसं 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 क ग म भ न त य र अच्छा ते शायर असतं मग त्याच्यावर तुम्ही असं करणार हा क का का क ला काना मात्रा अनुसार ग ला काना मात्रा अहो, म्हणजे 5 बोटावर आहेत. होय 5 बोटावर येते. आता ते माझे जोडदार नसतात मग तुम्हाला आता ते कला समोरच्यांना दाखवी असते पण ना कळत जेव्हा असेल. काय हा बरं काय म्हणतात आता गाणं आता होतं. हे कुठलं तुम्ही पारंपरिक आहे का तुम्ही तयार केलं का वडिलांनी शिकवले हे पारंपरिक म्हणजे आमचे वडील असे करायचे. आणि हिमुख भाषा म्हणजे काय लोक आमचे वडील म्हणजे शिवाजी महाराज कला म्हणते. हेर खातेच होय बोला अंबाबाई माझे आई गे आवडीन धरते तुझा पाय. अंबाबाई माझे आई गे आवडीन धरते तुझा पाय. आवडीन धरते तुझा पाय प्रेमाने धरते तुझा पाय. अंबाबाई काळूबाई माझे आई गे आवडीन धरते तुझा पाय. अंबाबाई सखीनी सामाजिक धर आंधळ्याला दिलाय काठीचा धार. एवढं मागते नको काय गे आवडीन धरते तुझा पाय. अंबाबाई माझे आई गे आवडीन धरते तुझा पाय. वा हे सगळं पाहिजे खरं बरोबर केलं असतं. एक प्रकारचा तुम्हाला इथे गोंधळ केला असता. गोंधळी घरी यायच्या आमच्या फिक्स होते ना आमच्या त्या नाव मला आठवत नाही पण ते गोंधळ म्हणताना रात्री गोंधळाच्या वेळेस रात्रभर गोंधळाची कथा कथा लागायची म्हणायची, कथा त्याच्यात म्हणायची. वेळ होऊन आम्ही 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागायचो कथा तिथूनच म्हणायची. आम्ही कलेची बीज तुमच्याकडूनच घेतली ना आता काय आम्हाला टीव्हीवर याच्यावर लोक पण मूळ कलाकार सगळे तुम्ही आहे ही जी कला आहे ना गोंधळाची महाराष्ट्राला खरं जिवंत ठेवले ते गोंधळाची कलेनं. आता तुमचे मालिकेमध्ये सर असतं ना गोंधळ दाखवा पहिला आता दाखवतात ते. पिंगळ्या पाटील यायचे गोंधळी यायचे नंतर मी आईचा वाढदिवस केला होता ना तुला कसं केला होता माहिती का सकाळपासून पारंपरिक गीत तो पहिलं वासुदेव कीर्तन ते पासून कविता आईच्या असं सगळं अख्खा दिवसभर ठेवला होता
आता काय जरा थोडे जरा आपले लोक जरा कमी आले त्या काय? आपले ह्या देवाला तर थोडी मानत नाही जरा. हा जरा शहाणी झाली ना आता शिकली हा शिकले ते अक्कल घालवली त्यामुळे नंतर पहिले लोक आमची कथा आमचे आई वडील वडील सांगायचे खंडीर लावून कथा म्हणायचे. त्यावेळेला लाईट नसायचे काय नसायचे. हो आता तुमचं खाली कळूकजा गावात दहिवडी तुम्ही करता तिकडे कळूक जागेला तर आम्ही असं खंडीर लावून बसले ते माणसं रात्री 9 वाजल्यापासून ती 5:00लाच आम्ही कार्यक्रम संपवायचा. आपला जो गोंधळ असतो जत्रेच्या आधी छबिनाच्या आदल्या दिवशी गोंधळ तो गोंधळ पण नुसत्या टेंब्यावरच असायचा ना. हा टेंबेर आधी टेंब्याला तेल घालत बसायचं इकडे गोंधळ चाललेला असायचा आणि आम्ही सुरुवातीला लहान पोरं आधी घालतात नंतर ती पोरं झोपतात तिथं मग त्यांचे आई वडील घरात ते रात्रभर चालत आहे की नाही. आता आम्ही कोकणात श्री वंदना मला तुम्ही स्वतः आभार. आम्ही सुद्धा तुम्हाला लय बघतो आवडतो बाबा. आमच्या सातारा जिल्ह्याचा शान आहेत सातारची. अहो हे तर आमच्या जीवनानंतर जीवातला जीव आहे आमचा. हा आम्ही कुठलाही सिनेमा यांचा सोडत नाही. खूप आनंद वाटला मला ते इतका आनंद झाला की म्हणजे कधी गाठ पडते मला काय माहिती म्हणलं योगा युग आला म्हणला भैरवनाथ आपलं गाठ पडलीच म्हणायची. भैरवनाथाला योग आणलाय गर्वाच्या नावाने मी बालपणाची झाली मुरली खंडोबा देवाची लहानपणाची मी बालपणाची झाली मुरली खंडोबा देवाची. कधी जाते मी जिजुरीला कधी जाते पालीला कधी जाते पालीला कधी जाते जिजुरीला बेल भंडार घेऊन माझ्या खंडोबा देवाला बेल भंडार घेऊन माझ्या खंडोबा देवाला. लहानपणाची मी ग बालपणाची झाली मुरली खंडोबा देवाची लहानपणाची मी ग बालपणाची झाली मुरली खंडोबा देवाची. वहिनी आमच्या लहानपणापासून मला इतका मार खाल्ला मी यांच्या हातचा माहिती बघावं तेव्हा मला मारायचे मला लय वाईट वाटायचं मला लय रागपण यायचं. चांगलं सांगत जा काहीतरी काय चांगलं जाणं नकोच कोणाला पण काय हो पण मारायचं का नाही कबूल करा. मारायचं मग झालं तर मी तेवढंच सांगतोय लहानपणी मारायचं मला का मारायचं ते पण सांगा ना. का मारायचं सांग. तुम्हाला काय सांगू सांगू वाटत तुम्हाला बरं बाबा काढा काढा पहिला काढा. मग खा. आमचे वडील आहे ना हिच्यावर लय विश्वास काय झालं हिला सांगायचं की ह्यांना सांगा आहे ना. नाही काय झालं विशाल पण सांगत होता शिवजा पण सांगत होता आता मला कमलवणी तर आपल्या रागवणार नाही गेलं तर म्हणून मला जर भात पाहिजे असं करून त्यांना भात करायला सांगितलं मला तिकडे पाठवून द्या भात म्हणजे आता तो राग गेला आहे का असं ती मी आयडिया केली आहे आणलं परत मला. लहानपणाची मी बालपणाची झाली मुरली खंडोबा देवाची. त्याला बाळपणापासून सवय होती नाटक मला करायला. माहित होतं म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला पहिल्यापासून होता अंदाज. मग माझा लेख त्याच्या बरोबर होता मैत्र बर बर बर. थोरला लेख. बाळून आम्ही इथं सीताफळ चोरली नाही पण मला लहानपणापासून होणार बरं का कोणाची बी चोऱ्या सीताफळ करा एक नंबर हा खोटं बोलायचं खोटं बोलत नाही मी तेच सांगतोय बाळून आम्ही सीताफळ चोरली होती आणि ते सीताफळ पुरून ठेवली होती आम्ही बरोबर जायचो मग आम्ही ना फणस चोरायचो आणि ते फणस तिकडं आपलं बाळ्या निकाल देवाचं. त्यांच्या आम्हाला काही कुणाचं चोरीला आवडायचं नाही ते यांना म्हणजे अजिबात त्यांचीच पुण्य आहे तुम्हाला आली माहितीये आमचा का थोरला लेख बरोबर तिथे. बाबाचीच पुण्य आहे माझ्या कशाला पाया पडला लहानपणी वहिनी आमच्या पाया पडायच्या आम्ही दीर असायचो. आणि आम्ही लहान ते असायचो तेव्हा नवीन नवीन होते तेव्हा लय नंतर परत मग मारायला. इथं जरा सरावल्या मग आम्ही मार खाल्लाय. लहानपणाची मी ग बालपणाची झाली मुरली खंडोबा देवाची लहानपणाची मी बालपणाची झाली मुरली खंडोबा देवाची लहानपणाची मी ग बालपणाची झाली मुरली खंडोबा देवाची लहानपणाची मी ग बालपणाची झाली मुरली खंडोबा देवाची. एकले कोण ती देवीची गाणी जी असायची का नाही मला आठवत एखादं की बाबा असं होतं ना
जेजुरीच्या खंडेराया आमच्या बना मांडीवर घ्यावा 7 जणी बहिणी 8वा काना काना नाचतो गोकुळामध्ये माहुना नाचतो या गोकुळामध्ये काला ना तुम्ही पुढे मी मग मागं मला एवढंच आठवतं. पण असं अशी गाणी असायची ना ती अशी त्याचं मग ते लय पूर्वी गाणे भरपूर असायचे आता काय डोक्यात बी येत नाही ते. असायची गाणी. आई लागली या चावूल ग उमटल पाऊल ग आई लागली या चावूल ग उमटल पाऊल ग आई तू येन केलं ग अंबाबाई तू येन केलं ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग नव्हता नवस माझा ग नव्हती विचा काही भगवंताच्या घरी इति अंबाबाई आली आनंदानं माई गुण गोविंदाने तुझं पाखरू झालं ग येरमाई तुझं पाखरू झालं ग तुझ्या येण्याने जीवनाचं सोनं झालं ग तुझ्या येण्याने जीवनाचं सोनं झालं ग देवऱ्यात मूर्ती तुझी काय म्हणलं तर माझं सुना आल्यानंतर मी तुम्ही खाणार म्हणलं होतं का नाही. सुना नाही नाही, म्हणलं नाही, सुना नाही. सुना आल्यावर मी तुम्ही जेवणार नाही आता तुम्ही मी नाही बनवायचं कबूल होतं, करणार. तुम्ही मी बनवायचं नाही तेव्हा कसं कबूल काय करणार. बरं आळणी वाटीत थोडं एक नुसतं आळणी. ऐकायचं व्हायचं तुमचं प्रत्येक वेळा तुमचंच आम्ही ऐकायचं का आता आळणी आणायला सांगितलं मग बसत बसत ना बस इथे पुढची बसता किवायचं देवऱ्यात मूर्ती तुझी देवऱ्यात मूर्ती तुझी पुसतेची मी साहेबांचं मी इतकं कौतुक करतो ना म्हणजे आज मला इतका आनंद झालाय नाही आम्हाला तुम्ही original जिवंत कलावंत भेटले हा? आम्हाला खूप आनंद झाला त्याचा चंदनाचा बोल ग तुझ्या येण्याने जीवनाचं सोनं झालं 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 ग आई राधा